धन्यवाद. आणि आता आपल्याला या सगळ्याबद्दल आता प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सना मलिक आहेत. सना मलिक देखील याच परिसरातल्या आहेत, ज्या परिसरातलं नेतृत्व करतात. सनाताई, आपल्यापर्यंत काय नेमकी माहिती पोहोचलेली आहे? 6 जणांचा मृत्यू झालेला आहे ढिगाऱ्याखाली अडकून. मी एक करेक्शन करून देतो. हे माझा मतदारसंघ नाही आहे. मी हो, इथे नेतृत्व करत नाही. हे माझा मतदारसंघालागतचे मतदारसंघ आहे. मानपूर शिवाजीनगर ते आहे. माझे मतदारसंघ अणुशक्तीनगर आहे. पण अणुशक्तीनगर. हो, हे मानपूरमध्ये जे आपले ग्राउंड फ्लोअरचं स्ट्रक्चर कोलॅप्स झालं आहे, ती घटना खूप दुःखद आहे. हं, आणि या दुर्घटनेचा मृत्यू झाला आहे त्या लोकांना, कुटुंबांना माझ्याकडून मनापासून कंडोलन्स. पण सध्या सर्वात पहिले प्रायोरिटी असले म्हणजे रेस्क्यू वर्क, जखमींना तत्काळ मेडिकल हेल्प आणि अफेक्टेड फॅमिलीजला सेफ प्लेसवर शिफ्ट करणे. हं, आणि माझ्या माहितीनुसार फायर ब्रिगेड, पोलीस, बीएमसी, डिझास्टर मॅनेजमेंट सगळे तिकडे उपस्थित आहे आणि सगळे कोऑर्डिनेशन पण करतात. पण या हं, घटनेची प्रॉपर इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि हं, बिल्डिंगची हं, जे कंडिशन होती, ते लीगल एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन झालं होतं का, त्याला नीट नोटीस दिली गेली होती का, हे सगळे माहिती आणि रिस्पॉन्सिबिलिटी करण्याची गरज आहे आता. आता हं, हं, फक्त मानपूर शिवाजीनगरचं नाही किंवा मानपूर मंडळाला जिथे घटना घडली तिकडे नाही, पण मुंबईचे, पूर्ण मुंबईचे हं. असे जुन्या डेंजरस स्ट्रक्चर असेल तिकडे स्ट्रक्चरल ऑडिट किंवा काय आहे, बेकायदेशीर चालू आहे, काय आहे, पूर्ण माहिती आणि एक व्हाईट पेपर मला वाटतं बीएमसी कडून लोकांकडे यायला नक्की हं. पाहिजे. सनाताई, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि हो. माहितीबद्दल.